नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरं मित्रहो, आपण आज पाहणार आहोत की माई ते वहिनी हा 64 वर्षानंतर महिलेच्या हातामध्ये धुरा आलेली आहे. बारामतीत इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार आहे. कारण मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले आणि ते सर्कल आता वहिनी साहेबाच्या निमित्ताने पूर्ण होते आहे. बारामतीचं राजकारण कशा पद्धतीने राहिलेलं आहे आणि बारामतीचा राजकीय प्रवास जर आपण तपासून पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की काटेवाडी म्हणजे राजकारणाच्या सारीपाटावर कधी इतिहासाची पाने उलगडली जातात तर कधी भविष्याचा वेध घेतला जातो, भविष्यवाणी होते असं आपण म्हणत असतो. तर भविष्याची नवीन समीकरणं मांडली जातात. बारामतीच्या भूमीने अशाच एका ऐतिहासिक वळणावर आज पाऊल ठेवलेलं आहे. 1962 मध्ये मालतीबाई शिरोळे म्हणजे माई यांच्या रूपाने बारामतीला पहिल्या महिला आमदार मिळालेल्या होत्या. आज दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या अनपेक्षित बदलामुळे बारामतीच्या राजकारणात 64 वर्षानंतर तब्बल 64 वर्षानंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्वाच्या हाती धुरा येण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवारांची तब्येत बिघडलेली आहे. ते पुण्याला रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली आहेत आणि हे राजकारण अशा पद्धतीने बदलते आहे. 1962 मध्ये निवडून आलेल्या मालतीबाई शिरोळे यांना त्यावेळी सर्वजण आदराने माई म्हणत असत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात आईच्या मायेने उभ्या राहण्याच्या वृत्तीमुळे हे नाव जनमानसात रूढ झाले. दुसरीकडं सुनेत्रा पवार यांना बारामतीची जनता गेली 3 दशके वहिनी या नावाने ओळखते. माईच्या काळातील तो मायेचा ओलावा आज वहिनीच्या रूपाने बारामतीला पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बारामतीचं राजकारण हे वर्तुळ पूर्ण होते आहे. एकीकडे आपण म्हणतो आहोत की राजकारणामध्ये हे सगळ्या गोष्टी कशा होतात आणि 2 राष्ट्रवादी एक होतील का? 13 दिवसाच्या अगोदरच सुनेत्रा वहिनींनी शपथ घेणं योग्य होतं का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण वेगवेगळ्या अँगलने शोधतो आहोत. आपण मागे पाहिलं की जर यांनी 13 दिवस थांबलं असतं, 12 दिवस थांबले असते तर या पक्षाची 13वी झाली नसती का? कारण पक्ष सांभाळणं, अलीकडचं राजकारण सत्तेसाठी काहीही असं झालेलं आहे आणि मग गटनेता हे पद अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग असं असताना जर सुनेत्राताईंनी ते पद सांभाळलं नसतं, ती शपथ घेतली नसती तर राष्ट्रवादीचं काय झालं असतं? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. आणि मग ही शोधत असताना आपण कुठल्या अंगाने त्याकडे पाहतो या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये माईने कशा पद्धतीने 1964 मध्ये ही सगळी राजकारणाची धुरा सांभाळली. नंतर मग शरद पवारांचं नेतृत्व येते. पण शरद पवारांच्या पूर्वी आणि मग आता महिला नेतृत्व पुन्हा एकदा 64 वर्षानंतर हे सर्कल पूर्ण होते आहे. आणि मग ते सर्कल काय आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आता आपण म्हणालो उपमुख्यमंत्री म्हणून त्या कर्तृत्वात आहेत का? ते लोकशाही संस्कृतीतले आहेत का? त्या उपमुख्यमंत्र्याच्या पत्नी म्हणून त्यांना हे पद मिळावं का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थितीतून माणूस घडत असतो. नेतृत्व हे परिस्थितीजन्य असते. आपण नेतृत्व जन्मावं लागतं याला मान्यता देत नाही. तर लोकशाहीमध्ये संधी मिळाली की नेतृत्व तयार होते आणि म्हणून संधीची समानता आपण घटनेमध्ये स्वीकारलेली आहे. घटनेचं कलम 14 समानतेचा हक्क देते आणि त्यामध्ये संधीची समानता आपण अधिघोषित केलेली आहे. सगळ्यांना आपण कायद्यासमोर सगळे समान आणि सगळ्यांना समान संरक्षण म्हटलेलं आहे. आणि ही जर संधी मिळाली तर त्यातून ते नेतृत्व पुढे येते. आणि आपण पाहतो की धाराशिव मधील पद्मसिंह पाटलांचा जो वारसा आहे सुनेत्राताईंना, आणि तो लक्षात घेता आणि ती ज्या खंबीरपणे त्यांनी हे नेतृत्व हातात घेतलेलं आहे तर त्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पक्षाध्यक्ष सुद्धा होतील आणि मग सगळी सत्तेची सूत्र तिथं जातील. हे लक्षात घेऊन शरद पवार आणि पार्थ पवारांमधल्या भेटी
आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर अजितदादांनी जे म्हटलेलं होतं की केसाने गळा कापला, 70 कोटीच्या फाईलवर कोणी सही केली, आबांनी सही केली तर आम्हाला ही सही करायला कोण भाग पाडला आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही सही केली, ह्या सगळ्या गोष्टी जनतेला कळतात. ह्याच्या मागे कोण होता आणि मग ती फाईल कशा पद्धतीने ही झाली आणि हे सगळं खोटं पण कशा पद्धतीने उभं केलं गेलं हे अजितदादांनी त्या त्या काळात बोललेलं आहे. आणि म्हणून जनतेला हे सगळ्या गोष्टी कळतात, कोण चाणक्य, कोण शत्रू, कोण मित्र. आणि मग अशा सगळ्या कसोटींवर हे सगळं राजकारण सांभाळावं लागत असते आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी तरबेज दिसतात. आणि म्हणून माईंनी ज्या पद्धतीने हे सांभाळलेलं होतं 1962 मध्ये, त्या पद्धतीने आता सुनेत्रा वहिनी पुढे येत आहेत. हे महिला नेतृत्व कशा पद्धतीने बारामती सांभाळते, बारामतीचा हा राजकीय प्रवास आहे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे की मालतीबाई शिरोळे सहकार माई ज्यांना आपण म्हणतो त्या सहकार आणि ज्याच्यामध्ये सत्तेचा पाया त्यांनी कसा रोवला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय असणाऱ्या महिला नेत्यांमध्ये बारामतीच्या पहिल्या महिला आमदार मालतीबाई शिरोळे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे. 1962च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आणि बारामतीचा आवाज पहिल्यांदा एका महिलेच्या रूपाने विधानसभेमध्ये पोहोचला. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा चालवणाऱ्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न त्या काळी अत्यंत प्रभावीपणे मांडले. 1967 पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर बारामतीचं नेतृत्व शरद पवार यांच्या रूपाने नव्या पिढीकडे आलेला आपण पाहिलेला आहे. मित्रहो, हा जो सगळा बारामतीचा राजकीय प्रवास आहे, काटेवाडीचा जो कायापालट आपण जर पाहिला तर सुनेत्रा वहिनीचं कार्य केवळ कौटुंबिक चौकटीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. काटेवाडी या गावाचा त्यांनी केलेला कायापालट त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा जिवंत पुरावा आहे. राज्यातील आदर्श गाव असा काटेवाडीचा प्रवास सुनेत्रा पवारांच्या जिद्दीमुळेच शक्य झाला. व्यवस्थापन, स्वच्छता आणि लोकसहभागातून विकास कसा साधता येतो याचं मॉडेल त्यांनी महाराष्ट्राला दिलेलं आपण पाहिलेलं आहे. मित्रहो, पर्यावरणाचं रक्षण असो की सामाजिक दृष्टी असो, सुनेत्रा वहिनींनी ती सिद्ध केलेली आहे. केवळ विकास कामेच नव्हे तर एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाची मोठी चळवळ या भागामध्ये उभी केली. वारीच्या काळात होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या निर्मल वारी अभियानाला त्यांनी दिलेलं पाठबळ आणि त्याचं केलेलं त्यांनी सूक्ष्म नियोजन हे मैलाचं दगड ठरलेलं आहे. जलसंधारण, प्लास्टिक मुक्ती आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी बारामतीची ग्रीन इमेज तयार करण्याचा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि हाही आपण लक्षात घेतला पाहिजे. मित्रहो, राजकारण हे अशा पद्धतीने वाटचाल करत असते. राजकीय इतिहासामध्ये बारामतीचे हे वर्तुळ पूर्ण होताना आपण पाहतो आहोत. अजित पवारांच्या जाण्याने बारामतीवर शोककळा पसरलेली असली तरी विकासाचा रथ थांबणार नाही आहे याची ग्वाही सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथीने आपल्याला दिलेली आहे. आगामी काळात त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली तर 1962 नंतर बारामतीला मिळणाऱ्या या पहिल्याच महिला आमदार ठरतील. बारामतीचा हा ऐतिहासिक राजकीय प्रवास आता कोणत्या दिशेला वळण घेतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं. या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.